श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी चरित्र सारामृत 19वा. श्री गणेशाय नमः. निर्मिले सुंदर देवमंदिरे, चौक बैठका नाना प्रकारे, कळस ठेवल्यावरी सारे पूर्ण झाले म्हणते त्या. स्वामी चरित्र सारामृत झाले 20 अध्यायपर्यंत. करुणी माझे मुखनिमित्त वदले श्री स्वामीराज. आता कळसाध्याय 21वा. कृपा करुणी वदवावा, हा ग्रंथ संपूर्ण करावा भक्तजनांकारणी. संपवावा अवतार आता, ऐसे मना माझी येता. जड देह त्यागोनी तत्वता, गेले स्वस्थानी यतिराज. शक 1800 पूर्ण संवत्सर तो बहुधान्य. मास चैत्र पक्ष कृष्ण, त्रयोदशी मंगळवार. दिवस गेला 3 प्रहर, चतुर्थ प्रहराचा अवसर. चित्त करुणी एकाग्र, निमग्न झाले निजरूपे. षडचक्रा ते भेदोन, ब्रह्मरंध्रा छेदून. आत्मज्योत निघाली पूर्ण, हृदयामधुनी तेधवा. जवळ होते सेवेकरी, त्यांच्या दुःख झाले अंतरे. शोक करीती नानापरी, तो वर्णिला न जाय. अक्कलकोटींचे जन समस्त, दुःखे करुणी आक्रंदत. तो वृत्तांत वर्णिता ग्रंथ, वाढेल समुद्रसा. असो स्वामींच्या अनंत लीला, जना सन्मार्ग दाविला. उद्धरिले जडमुढांना, तो महिमा कोण वर्णी. कोकणात समुद्र तीरे, प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी. पालशेत ग्रामा माझारे, जन्म माझा झालासे. श्रेष्ठ चित्त पावन ज्ञातीत, उपनाम असे थोरात. बळवंत पार्वती सूत, नाम माझे विष्णू असे. तेथेची बाळपण गेले, आता कोपरलीस येणे केले. उपशिक्षक पद मिळाले, विद्यालयी सांप्रत. वाणी मारवाडी श्रेष्ठ, नाम ज्यांचे शंकर शेठ. त्यांचे स्नेह झाला निकट, आश्रयदाते ते माझे. त्यांची स्वामी चरणी भक्ती, भावार्थे पूजन करीती. दिवसा उपजली चित्ती स्वामी चरित्र श्रवणाची. ते मजला सांगितले, मी स्वामी गुणानुवाद गायले. हे स्वामी चरित्र लिहिले अल्पमतीने अत्यल्प. शब्द सोपे व्यावहारिक भाषा, प्रत्येक अध्याय लहानसा. आबाल वृद्धा समजे असा लघुग्रंथ रचिला हा. प्रथमाध्यायी मंगलाचरण, कार्यासिद्ध्यर्थ देवतास्तवन. आधार स्वामी चरित्रास कोण, हेची कथन केलेसे. श्री गुरु कर्दळी वनातून आले, स्वामी रूपे प्रकटले. भुवरे प्रख्यात झाले, हे कथन द्वितीयाध्याय. तारावया भक्तजनांना, अक्कलकोटी प्रवेश केला, तेथींचा महिमा वर्णिला. तृतीयाध्यायी निश्चय, स्वामींचा करावया छळ. आले 2 संन्यासी खल, तेची वृत्त सकल. चौथ्या माझे वर्णिले, मल्हारराव राजा बडोद्यासी. त्याने न्यावया स्वामींचे, पाठविले कारभाऱ्यांसी. 5व्यात ते कथा, यशवंतराव सरदार, त्यांचे दाविला चमत्कार. तयांचे वृत्त समग्र. 6व्यात वर्णिले, विष्णुबुवा ब्रह्मचारी, त्यांची स्वामी चरणांवरी भक्ती जडली कोणे प्रकारे. ते 7व्यात सांगितले, शंकरनामे एक गृहस्थ, होता ब्रह्मसंबंधे ग्रस्त, त्यांचे केले दुःखमुक्त. 8व्यात ते कथा, खर्चुनिया द्रव्य बहुत, त्यांनी बांधलेला सुंदर मठ, ते वर्णन समस्त. 9व्यात केलेसे, चिदंबर दीक्षितांचे वृत्त, वर्णिले 10माध्यायात. ते ऐकता पुनीत, श्रोते होती सत्यची. 11वा आणि 12वा तैसाच अध्याय. 13वा बाळाप्पाचा इतिहास बरवा, त्या माझी निरोपिला. भक्तिमार्ग निरूपण, संकलित केले वर्णन, तो 14वा अध्याय पूर्ण. सत्तार्क भाविका, बसाप्पा तेली सद्भक्त, तो तैसा झाला भाग्यवंत. तयाची कथा गोड बहुत. 15व्यात वर्णिली, हरिभाऊ मराठे गृहस्थ, कैसे झाले स्वामी भक्त. 16-17 यात निश्चित वृत्ता त्यांचे वर्णिले. स्वामी सुताचा कनिष्ठ बंधू, त्यासी लागला भजन छंदू, जो दादा बुवा प्रसिद्धू. 18व्यात वृत्त त्याचे, वासुदेव फडक्याची गोष्ट आणि तात्याचे व्रत वर्णिले. 19व्यात सारांश रूपे सत्यपै, एक गृहस्थ निर्धन, त्यासी आली भाग्यपूर्ण, तेची केले वर्णन. 20व्यात निर्धारे, स्वामी समाधिस्थ झाले. 21व्यात वर्णिले, ग्रंथ प्रयोजन कवी वृत्त निवेदिले. पूर्ण केले स्वामी चरित्र. शके 1819, वसंत ऋतू चैत्र मास, गुरुवार वद्य त्रयोदशीस. पूर्ण केला ग्रंथ हा, बळवंत नामे माझा पिता. पार्वती माता पतिव्रता, वंदनी त्या उभयंता. ग्रंथ समाप्त केलासे, स्वामींनी दिधला यावर. जो वाचिल हे स्वामी चरित्र, त्यासी आयुरारोग्य अपार संपत्ती संतती प्राप्त होय. त्याची वाढो विमल कीर्ती, मुखी बसो सरस्वती. भवसागर अतरुणी अंती, मोक्षपदा मिळो त्या. अंगी सर्वदा विनय वसो, वृथाभिमान तो नसो. सर्व विद्यासार गवसो, भक्त श्रेष्ठ लागुनी. ज्या कारणे ग्रंथ रचिला, जेही प्रसिद्धीस आणिला, त्यांचे रक्षावे दयाळा. कृपा घना समर्था, मी केवळ मतिमंद, परी भावी घेतला छंद. कृपाळू तो सच्चिदानंद, पूर्ण केला दयाळुवा. दोन्ही कर जोडुनी, आता हिची विनवणी. ग्रंथ संरक्षका लागुनी, सुखे ठेवा दयाळा. आता ज्ञानी वाचक असतील, त्यांचं करो एक विनंती. मी केवळ हीनमती, कवित्व करू नेनेची. परी माझी ही अर्षोत्तरे, वाचावी ऐकावी आदरे. उबगना मानावा चतुरे, स्वामी चरित्र म्हणून. जय जयाजी परमानंदा, वैकुंठवासी गोविंदा. भक्ततारका आनंदकंदा, अनामातीता अभेदा. अरिमर्दना सर्वेशा, विश्वंभरा अभिनाशा. पुराण पुरुषा अनंतवेशा, भवपाशा सोडवी. जय जयाजी कमलासना, कमलावरा कमला
कमलनयना विधिदाता कमलवदना हृदय कमळे वसावे मच्छकुर्म वराहजान नृसिंह आणि वामन परशुराम दशरथनंदन कृष्ण बौद्ध कलंकेतू स्वामी चरित्र सुंदर उद्यान त्यातील कुसुमे वेचून सुंदर माळा करून आला घेऊन विष्णुकवी आपल्या कंठी तत्काळ घालून चरणी ठेविला भाळ सदोदित याचा प्रतिपाळ करावा बाळ आपुले इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथासंमत सदा परिसुत भाविक भक्त 21वा अध्याय गोढा श्री स्वामी समर्थ चरणार्पणमस्तु शुभम भवतु अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी चरित्र सारामृत विशोध्याय. श्री गणेशाय नमः. जय जयाजी करुणाकरा जय जयाजी यतिवरा भक्तजन संतापहरा सर्वेश्वरा गुरुराया लीला वेशधारी दत्ता सर्वसाक्षी अनंता विमल रूपा गुरुनाथा परब्रह्म सनातना तुझे चरित्र अगाध केवी वर्णो मी मतिमंद परी घेतला असे छंद पूर्ण केला पाहिजे तुझ्या गुणांचे वर्णन करिता भागे सहस्रवदन निगमागमांसही जाण नसे पार लागला तुझे वर्णावया चरित्र चुजसम कवी पाहिजेत तरी अल्पमतीने अत्यल्प गुणानुवाद कान गावे वर्णिता समर्थांचे गुण नाना दोष होती दहन सांगता ऐकता पावन वक्ता श्रोता दोघेही अक्कलकोटी वास केला जना दाविल्या अनंत लीला उद्धरिले कैक पाप्यांना अद्भुत चरित्र स्वामींचे असो कोणे एके दिवशी इच्छा धरुनी मानसी गृहस्थ एक दर्शनासे समर्थांच्या पातला करुणी या श्रींची स्तुती माथा ठेविला चरणांवरती तेव्हा समर्थ त्याते वदती हास्यवदने करुणी फकीरा ते देई खाना तेने पुरतील सर्व कामना पक्वान्ने करोनी नाना यथेच्छ भोजन देईजे गृहस्थे आज्ञा म्हणून केली नाना पक्वाने फकीर बोलाविले 5 जण जेऊ घातले तयाते फकीर तृप्त होऊनी जाती उच्छिष्ट उरले पात्रावरती तेव्हा समर्थ आज्ञापिते ग्रहस्था ते सत्वर शेष अन्न करी ग्रहण तुझे मनोरथ होतील पूर्ण परी त्या गृहस्थाचे मन साशंक झाले ते धवा म्हणे यवन याती अपवित्र त्यांचे कैसे घेऊ उच्छिष्ट यातीमध्ये पावेल कष्ट कळता स्वजना गोष्ट हे आला मने ऐसा विचार तो समर्थांचे कळला सत्वर म्हणती हा अभाविक नर कल्पना चित्ती याची या इतक्या माझी साहजिक कोणी भ्रमिष्ट गृहस्थ एक येऊन स्वामी सन्मुख स्वस्थ उभा राहिला दारिद्र्यग्रस्त झाला म्हणून भ्रमिष्ट फिरे रात्रंदिन द्रव्य मिळवया साधन त्याजवळी नसे परी त्याचे देखुनी समर्थ म्हणती हे उच्छिष्ट घे त्वरित तो निशंक मनात पात्रावरी बैसला त्यासी बोलले समर्थ तू मुंबापुरी जाई त्वरित सफल होतील मनोरथ द्रव्य प्राप्ती होईल स्वामी वचनी भाव धरिला तत्काळ मुंबईचा आला उगाच भटको लागला द्रव्य मिळेल म्हणून प्रभात समयी एके दिवशी गृहस्थ निघाला फिरायासी येऊनी एका घरापाशी स्वस्थ उभा राहिला तो घरातून एक वृद्ध बाई दार उघडून घाई बाहेर येऊन या पाही गृहस्थ पडला दृष्टीसी तिने बोलाविले त्याला आसनावरी बैसविला 10,000च्या नोटा दितल्या आणुनी सत्वर गृहस्थ मनी आनंदला बाई ते आशीर्वाद दिधला द्रव्य लाभ होता आला शुद्धीवरी सत्वर समर्थांचे वचन सत्य गृहस्था आली प्रचित वारंवार स्तुती करीत स्तोत्रगात स्वामींचे समर्थांची लीला विचित्र केवी वधू शके मी पामर ज्या वर्णिता थोर थोर श्रमित झाले कविराज कोणी दाता नृपवर दान कराया भांडार मोकळे करी परिशक्तीनुसार याचक नेती बांधुनी षड्रस अन्नाचे ढीग पडले शुधित जन तेथे आली त्यांनी त्यातून भक्षिले शुद्धा शांत होई तो स्वामी चरित्र भांडारातून रत्ने घेतली निवडून प्रेमादरे माळ करून श्रोतयांच्या कंठी घातली श्री स्वामी चरण सरोजी विष्णू भ्रमर घाली रुंजी अत्यादरे चरण पूजी शंकर स्तोत्र गात असे इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा ऐकूत भाविक भक्त 20वा अध्याय गोड हा श्री रस्तु शुभम भवतु अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.